नमस्कार, मी शीतल सांद्रकर. तर आता आपण माझी वसुंधरा अभियान 4च्या एमआयएस पोर्टलवर वायू या थीमॅटिक एरिया संदर्भात केलेल्या कामांची माहिती कशी भरायची ते पाहणार आहोत. वायू या थीमॅटिक एरिया करता एकूण 1350 गुण ठेवण्यात आले आहेत. वायू या थीमॅटिक एरियामध्ये एकूण 7 इंडिकेटर आहेत. वायू या थीमॅटिक एरियासाठीचा एमआयएस भरण्याकरता थीमॅटिक एरिया 2 वायूवरती क्लिक करा. वायूमधील सर्व इंडिकेटर्ससाठी लागणाऱ्या ज्या एक्सेल फाईल आहेत त्याचे सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या फाईल्स इथून डाउनलोड करून त्यामध्ये सर्व माहिती भरून या एक्सेल फाईल्स संबंधित इंडिकेटर्समध्ये अपलोड करायचे आहेत. वायू या थीमॅटिक एरियामधील पहिला इंडिकेटर आहे वायू गुणवत्ता परीक्षण. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही वर्षभरामध्ये एकूण किती वायू गुणवत्ता अहवाल तयार करून घेतले ती जी संख्या आहे ती तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. पण 2 अहवालामध्ये किमान 1 महिन्याचं अंतर असणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्या दिवशी रिपोर्ट बनवून घेतला आहे त्या दिवशीची तारीख होती ती तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या प्रयोगशाळेकडून रिपोर्ट बनवून घेतला आहे त्या प्रयोगशाळेचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे. पण ती प्रयोगशाळा MFCC किंवा NABL मान्यताप्राप्त असणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्या महिन्यामध्ये अहवाल तयार करून घेतला आहे त्या महिन्याचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्याखाली वायू गुणवत्ता अहवालाची PDF फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी वायू गुणवत्ता तपासणी केली होती त्या ठिकाणाची गुगल मॅप लिंक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. तुमच्याकडे एकपेक्षा जास्त रिपोर्ट्स असतील तर त्यासाठी ऍडचा ऑप्शन दिला आहे. तर तुम्ही बाकीच्या रिपोर्ट्स बद्दल यामध्ये माहिती भरू शकता. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. येस करायचं आहे. त्यानंतर ओके करून इंडिकेटर सबमिट करायचा आहे. व यानंतर पुढच्या इंडिकेटरवर जायचं आहे. यानंतरचा पुढचा इंडिकेटर आहे फटाक्यावर बंदी घालण्याकरता पुढाकार. तर फटाक्यावर बंदी घालण्यासाठी तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने एखादा आदेश काढला आहे का? जर नसेल तर नो सिलेक्ट करायचा आहे. जर आदेश असेल तर येस सिलेक्ट करून त्या आदेशाची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागेल. त्यानंतर फटाके बंदीवरती तुम्ही तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात कोणते जनजागृती कार्यक्रम आयोजित केले असतील तर त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर त्या सर्व जनजागृती कार्यक्रमांचे डिटेल्स एका एक्सेल फाईलमध्ये भरून ती एक्सेल फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर तुमच्या एरियामध्ये तुम्ही जर कोणते हरित सण साजरे केले असतील किंवा फटाके बंदीवरती उपक्रम आयोजित केले होते असतील तर त्या सर्व कार्यक्रमांची जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्या एरियामध्ये एखादा उत्सव असेल व त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी वायू गुणवत्ता अहवाल तयार केला आहे का? जर तुम्ही रिपोर्ट नसेल काढला तर नो सिलेक्ट करायचा आहे. पण जर रिपोर्ट काढला असेल तर येस सिलेक्ट करून त्या रिपोर्टची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर ज्या दिवशी उत्सव होता त्या दिवशीची तारीख तुम्हाला या कॅलेंडर मधून सिलेक्ट करायची आहे. त्यापुढे जो उत्सव होता त्या उत्सवाचे नाव तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्याखाली तुम्ही ज्या दिवशी रिपोर्ट बनवून घेतला आहे त्या दिवशी जो वायू गुणवत्ता निर्देशांक होता तो तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचा आहे. तुमच्याकडे एकपेक्षा जास्त रिपोर्ट्स असतील तर त्यासाठी ऍडचा ऑप्शन इथे उपलब्ध करून दिला आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही बाकीच्या रिपोर्ट्स बद्दल माहिती भरू शकता. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. सेव्ह ड्राफ्ट साठी ओके करायचं आहे व त्यानंतर इंडिकेटर सबमिट करायचा आहे. हा इंडिकेटर सबमिट करून झाल्यानंतर पुढच्या इंडिकेटर वरती जायचं आहे. या पुढचा इंडिकेटर आहे कृषी कचरा व्यवस्थापन. तर यामध्ये तुमच्या शेतातील पिकांचे अवशेष किंवा कृषी कचरा जाळण्यासाठी बंदी केल्याचा तुमच्याकडे एखादा दस्तऐवज आहे का? जर नसेल तर नो सिलेक्ट करायचा आहे.
जर असेल तर येस सिलेक्ट करून त्याची जी PDF फाईल आहे ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर कृषी कचरा व्यवस्थापनासाठी तुम्ही कोणते उपक्रम आयोजित केले होते असतील तर त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर त्या सर्व उपक्रमांचे डिटेल्स एका एक्सेल फाईलमध्ये भरून ती एक्सेल फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याखाली तुम्ही तुमच्या शेतातील कचऱ्याचा वापर कसा करता म्हणजे काही कंपोस्टिंग वगैरे केलं असेल तर त्याचे जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याखाली कृषी कचरा व्यवस्थापनासाठी तुम्ही जे जनजागृती उपक्रम आयोजित केले होते, त्यासाठीचे जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्या एरियामध्ये FPOची निर्मिती केली आहे का? जर नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे. जर FPOची निर्मिती केली असेल तर येस सिलेक्ट करून त्या FPOचं कामकाज कसं चालतं त्यासाठीचा दस्तऐवजचा PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. त्यासाठी येस करून ओके वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही हा इंडिकेटर सबमिट करू शकता. यानंतर पुढील इंडिकेटर वरती जायचं आहे. यापुढील इंडिकेटर आहे गॅस कनेक्शन. तर यामध्ये तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात एकूण किती कुटुंब आहेत त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याखाली माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान ज्या कुटुंबांनी गॅस कनेक्शन घेतलं आहे त्या कुटुंबांची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. यानंतर त्याचे जे पर्सेंटेज आहे ते खाली ऑटो कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4.0 पूर्वी ज्या कुटुंबांनी गॅस कनेक्शन घेतलं होतं, त्या कुटुंबांची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. ही संख्या नमूद केल्यानंतर त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खाली ऑटो कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यानंतर शेवटी गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांचा सर्व तपशील एका एक्सेल फाईलमध्ये भरून ती एक्सेल फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यासाठी येस वरती क्लिक करून ओके वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही हा इंडिकेटर सबमिट करू शकता व त्यानंतर पुढील इंडिकेटर वरती जायचं आहे. यापुढील इंडिकेटर आहे इलेक्ट्रिक वाहन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी. तर यामध्ये माझी वसुंधरा अभियान 4.0 च्या दरम्यान तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात एकूण किती ई-वाहनांची नोंदणी केली गेली, ती जी संख्या आहे ती तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यापुढे त्यामधील किती ई-वाहनं दुचाकी आहेत, तर ती संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याखाली त्यामधील किती 3 चाकी वाहनं आहेत, ती संख्या देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यापुढे त्यामधील किती 4 चाकी वाहनं आहेत, ती संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याखाली तुमच्या जवळच्या एरियामध्ये जे RTO ऑफिस असेल तिथून EV पर्चेस केल्याचा रिपोर्ट घेऊन त्याची जी PDF फाईल आहे ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर तुमच्या एरियामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी एकूण किती वाहनं वापरली जातात त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्या वाहनांमधील एकूण ई-वाहनं किती आहेत, तर ती संख्या देखील तुम्हाला यापुढे नमूद करायची आहे. त्यानंतर त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खाली ऑटो कॅल्क्युलेट केलं जाईल. त्याखाली शेवटी सार्वजनिक वाहतुकीसाठी जे ई-वाहनं वापरली जातात त्याच्या संख्येच्या अहवालाची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. त्यासाठी ओके वरती क्लिक करायचं आहे. यानंतर हा इंडिकेटर सबमिट करायचा आहे. यानंतर तुम्ही पुढील इंडिकेटर वरती जाऊ शकता. यापुढील इंडिकेटर आहे EV चार्जिंग स्टेशन. तर यामध्ये माझी वसुंधरा अभियान 4.0 च्या दरम्यान दुचाकीसाठी जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बनवले आहेत त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यापुढे 4 चाकी वाहनासाठी तुम्ही जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बनवले आहेत त्याची संख्या देखील नमूद करायची आहे. त्याखाली
ई-वाहन चार्जिंग स्टेशनसाठीचा जो कार्यारंभ आदेश आहे त्याची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बनवून झाल्यानंतर जे कार्य पूर्णत्व प्रमाणपत्र मिळतं त्याची PDF फाईल देखील या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर तुमच्या क्षेत्रामध्ये जेवढे काही ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील त्या सर्व स्टेशन्सची जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर अपकीप आहे म्हणजे माझी वसुंधरा अभियान 1.0, 2.0 आणि 3.0 च्या दरम्यान तुम्ही तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बनवले होते त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये सर्वात आधी माझी वसुंधरा अभियान 1.0 च्या दरम्यान तुम्ही जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बनवले होते त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे व त्याखाली त्या ठिकाणाची Google मॅप लिंक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 2.0 च्या दरम्यान तुम्ही जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स बनवले असतील त्याची संख्या देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे व त्याखाली त्या ठिकाणाची Google मॅप लिंक अपलोड करायची आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 3.0 च्या दरम्यान तुम्ही जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन स्थापित केले होते त्याची संख्या नमूद करून त्याखाली त्या ठिकाणाची Google मॅप लिंक अपलोड करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲडचा ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यावरती क्लिक करून तुमच्या क्षेत्रामध्ये जर एकपेक्षा जास्त ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील तर त्याबद्दलची माहिती तुम्ही त्या ठिकाणी फिल करू शकता. यानंतर तुमच्या एरियामध्ये एकूण किती कार्यरत चार्जिंग पॉइंट्स आहेत तर त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर त्या सर्व कार्यरत चार्जिंग पॉइंट्सचे जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात एकूण किती ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स आहेत त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यामधील अक्षय ऊर्जेवर चालणारे जे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स आहेत त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खाली ऑटो कॅल्क्युलेट केलं जाईल. यानंतर अक्षय ऊर्जेवर चालणारे जे चार्जिंग स्टेशन्स आहेत त्याची जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याखाली शेवटी तुम्हाला एक एक्सेल फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यामध्ये तुमच्या एरियामध्ये जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील, त्यानंतर कार्यरत चार्जिंग पॉइंट्स असतील व अक्षय ऊर्जेवर चालणारे जेवढे ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील, त्या सर्वाची माहिती भरून ती एक्सेल फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. त्यासाठी येस वरती क्लिक करून ओके करायचं आहे. यानंतर हा इंडिकेटर सबमिट करायचा आहे. यानंतर तुम्ही पुढील इंडिकेटर वरती जाऊ शकता. वायू या थीमॅटिक एरियामधील शेवटचा इंडिकेटर आहे वातावरणीय बदल जनजागृती. तर यामध्ये माझी वसुंधरा अभियान 4.0 च्या पहिल्या सामायिक म्हणजे एप्रिल टू सप्टेंबर या कालावधीमध्ये वातावरणीय बदलावर जनजागृती करण्यासाठी तुम्ही किती कार्यक्रम आयोजित केले होते त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यापुढे दुसऱ्या सामायिक म्हणजे ऑक्टोबर टू मार्च या कालावधीमध्ये जेवढे तुम्ही जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते त्याची संख्या देखील नमूद करायची आहे. त्याखाली त्या सर्व जनजागृती कार्यक्रमांच्या जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर त्या सर्व कार्यक्रमांचे डिटेल्स एका एक्सेल फाईलमध्ये भरून ती एक्सेल फाईल देखील अपलोड करायची आहे. यापुढे तुमच्या एरियामधील किती तरुणांनी युथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शनवरील क्लायमेट चेंज कोर्स पूर्ण केला आहे त्या तरुणांची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना जे प्रमाणपत्र मिळेल त्या प्रमाणपत्राची PDF फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट वरती क्लिक करायचं आहे. वायू या थीमॅटिक एरियामधील सर्व इंडिकेटर्स मधील माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही ती माहिती या ठिकाणी रिव्ह्यू करू शकता. तर इथे तुम्हाला काही चुका आढळल्यास तुम्ही त्या एडिट करू शकता. तर ज्या ठिकाणी तुम्ही चुकीची माहिती भरली होती त्या इंडिकेटर्स मध्ये जायचं आहे व जी चुकीची माहिती भरली होती ती चूक दुरुस्त करून त्या ठिकाणी योग्य माहिती भरायची आहे व त्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे. सेव्ह ड्राफ्टसाठी ओके वरती क्लिक करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वायू या थीमॅटिक एरिया करता MIS भरू शकता. धन्यवाद.